पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याचा मोठा कार्यक्रम वर्ध्यात होतो आणि त्यासाठी आपण बघू शकतो स्वावलंबी नगर मैदानात ही सभा जी आहे त्या या ठिकाणी होत आहे आणि सुरक्षेची चोख व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वर्धा शहरात जणू काही छावणीचं रूप जे आहे ते आलेलं आहे। 3 लेयर सुरक्षा जी आहे ते या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी दृश्य बघू शकतो। प्रत्येक व्यक्तीला ची सुरक्षा तपासणी केल्यानंतरच त्याला सभास्थळी सोडलं जाणार आहे। या PM नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जवळपास 5000 पोलीस फोर्स वर्ध्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो जो रोडवर गाड्या सोडल्या तिथे एक सुरक्षा व्यवस्था लागलेली आहे, बाहेर दुसरी आणि तिसरा लेयर सुरक्षेचा या ठिकाणी आहे। 3 सुरक्षा तपासणीमधून जे सभेत येणारे लोक आहेत त्यांना आत सोडलं जाणार आहे। कुणालाही काळी रुमाल, बॅग, पाण्याच्या बॉटल्स घेऊन आत जाता येणार नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो कशा प्रकारे तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। प्रत्येक ठिकाणी मेटल डिटेक्टर जे आहे तेही लावण्यात आलेले आहे। PM विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याचा हा कार्यक्रम आहे। जवळपास 50,000 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी लाभार्थी या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच या सभेच्या ठिकाणी येणाऱ्यांची कसून सुरक्षा चौकशी जी आहे, तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।